आज या ठिकाणी सुरेगाव वस्ती निकम वस्ती महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते निकम सर हे बऱ्याच दिवसापासून बालसंगोपन योजना महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरेगावमध्ये राबवत आहे आणि ती योजना एवढी सक्षमपणे आहे आणि आज त्याची आपण जी योजना काय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बरोबर ना हां क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना हा या योजनेची माहिती आपण जे आपले प्रवक्ते आहे बालरक्षक आहे निकम सर यांच्याकडून आपण त्या योजनेची योजना कशी आहे ती जाणून घेऊ त्याबद्दल त्यांनी बोलावं। आज या ठिकाणी जे मी धन्यवाद देतो बहुजन आवाज 24 तास न्यूज चॅनलचे की या ठिकाणी जी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गाजलेली योजना की जी गरिबांसाठी जे खालच्या स्तरातील विद्यार्थ्यांसाठी जे मुलं अनाथ आहे ज्यांना आईवडील नाही किंवा दोन्ही आईवडील त्यांचे मयत आहे अशा मुलांसाठी ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबवत आहे आणि ह्या योजनेचा प्रमुख उद्देश की जी जिल्हा परिषद असेल खाजगी शाळा असेल सर्व मुलांसाठी ही योजना प्रामुख्याने आपण या ठिकाणी राबवत आहोत। या ठिकाणी राबवत असताना सदर विद्यार्थी हे आई आणि वडील दोन्हीपैकी एक मयत पाहिजे। त्यानंतर ही योजना राबवत असताना जी योजना आज राबवत असताना पालक असेल आई असेल वडील असेल किंवा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना सोडून दिलेला असेल म्हणजे परित्यक्ता जर ती पालक परित्यक्ता असेल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही योजना आपण त्या ठिकाणी राबवत आहोत। त्याला वयोगटाचं काही आहे का वयोगट? सदर योजना आपण राबवत असताना लहान जवळजवळ 3 महिन्याचं बालक असेल जे अंगणवाडीमध्ये जे बालक आहेत त्या वयापासून तर त्याच्या 18 वर्षापर्यंत ही योजना कोणत्याही जाती धर्माचा विद्यार्थी नसून सर्व धर्माच्या विद्यार्थ्यांच्या साठी ही योजना आपण लाभ देतोय। आणि सर आम्हाला सांगा त्या योजनेचे निकष काय आहे त्याला कागदपत्र कोणकोणते लागतात? सदर योजना आपण राबवत असताना जवळ आपण बघितलं संपूर्ण लाडकी बहीण असेल अनेक निराधार महिला असेल त्यांच्यासाठी आपण बरेच कागदपत्र करत आहोत परंतु जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक असेल प्रामुख्याने 850 शिक्षकांना या ठिकाणी मी ट्रेनिंग दिलं आणि ट्रेनिंग देत असताना संपूर्ण योजना प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये नाही तर नगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 16,000 विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ या ठिकाणी दिलेला असताना या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील जवळजवळ 100 ते 150 मुलांचे फॉर्म मी या ठिकाणी भरलेला आहे। आणि प्रामुख्याने सांगण्याचं सर्वात आनंदाची बाब म्हणजे या ठिकाणी सुरेगावच्या वतीनं या ठिकाणी राधाबाई काळे असेल शिवाजी विद्यालय असेल संभाजी विद्यालय असेल आमच्या जिल्हा परिषद निकम वस्ती असेल 40 झोपडी असेल सुरेगाव असेल या सर्व विद्यार्थ्यांचं जवळजवळ 60 विद्यार्थ्यांची प्रस्ताव फाईल मी स्वतः नगरला या मुलांसाठी जाऊन या ठिकाणी मुलांना लाभ दिलेला आहे। आणि सदर योजना लाभ देत असताना या विद्यार्थ्यांचे निकष म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं बोनाफाईड त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच किंवा ग्रामसेवकाची शिफारस अंगणवाडी ताई यांच्या बरोबरचा एक फोटो किंवा बालरक्षक असेल त्या ठिकाणी ते जिल्हा परिषद शिक्षक आमचे काम करत आहे त्यांच्याबरोबरचा फोटो आणि हे फोटो प्रस्ताव देत असताना त्या ठिकाणी जोडला गेलेला पाहिजे। आणि सदर योजनेचा लाभ देत असताना त्यांचं मासिक उत्पन्न 20,000च्या आतमध्ये म्हणजे आणि जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत ते उत्पन्न पाहिजे। आणि एका कुटुंबामध्ये किती मुलांना लाभ दिला जातो? सदर योजना राबवत असताना आपण एका कुटुंबातील जवळजवळ 2 विद्यार्थ्यांना आपण त्या योजनेचा लाभ देतोय आणि ही योजना सध्याला लाभ देत असताना 2250 रुपये आपण या योजनेचे लाभ देतोय आणि ही योजना राबवत असताना जवळजवळ 4 किंवा 8 महिने किंवा वर्षांनी हे पैसे आपल्या त्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात म्हणजे त्या विद्यार्थ्याचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च ती आई वडील पेलू शकत नाही किंवा ते मुलं निराधार झाला असल्यानं त्या विद्यार्थ्यांना ह्या पैशाचा म्हणजे 1 नंबर योजना ही बाल संगोपन योजना आहे म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। थँक्यू सर, धन्यवाद निकम सर। सर आम्ही बघितलं या योजनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना आपण लाभ देता आम्ही कृपयाही कोणाकडून ना घेता या लोकांना आपण नगरपर्यंत घेऊन जाता आणि त्या लाभार्थ्यांना लाभ देता याच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकता? जर मीडियाच्या माध्यमातून जनतेला आपण सांगू शकता का?
सदर योजना लाभ देत असताना ज्या विद्यार्थ्यांचा अक्षरशः अशा काही घटना आहे की जे विद्यार्थी खायला 2 वेळचं अन्न नाही, अशा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मी या नगरला घेऊन जात असताना, स्वतःच्या गाडीत घेत असताना त्या पालकांचा जो आनंद आहे की ज्यांच्यावर जवळ भाड्यापुरते पैसे नाही, अशा मुलांसाठी जवळजवळ 60 प्रस्ताव मी हे स्वतःच्या गाडीतून त्या मुलांना लाभ दिलेला आहे. आणि ते जे पालक आहे त्या साधे झोपडीत राहतात, जे मुलं शाळेत येण्यासाठी अंगावर सुद्धा कपडे नाही किंवा त्यांना 2 वेळेचं रोजीरोटी करण्यासाठी जे उत्पन्न आहे ते मोलमजुरी करून करतात, परंतु त्यांना भाड्यापुरते सुद्धा पैसे त्यांच्याकडे राहत नाही, अशा मुलांसाठी ही योजना प्रामुख्याने आपण राबवत आहोत. प्रथमतः या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जे मुलं गुन्हेगारीच्या स्वरूपात जे मुलं आलेले असतात त्या मुलांसाठी सुद्धा ही योजना आपण राबवत आहे. आम्ही सामाजिक कार्य करत असताना या तालुक्यामध्ये कोपरगावमध्ये आम्ही स्वतः बघितलं आहे का मग जर समजा जर आपण खर्चानं जर हे लोकांना जर लाभार्थ्यांना नगरपर्यंत नेत असताना या कार्यालयापर्यंत, तर आपण तालुक्याच्या माध्यमातून आपल्या अधिकाऱ्यांपर्यंत असन, महाराष्ट्राचे अधिकारी असन, तालुक्याचे अधिकारी असतील की तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील, यांच्या का असं काहीतरी शिफारसपत्र करून जेणेकरून आपलं देखील तुम्ही देखील आता आपला मागं देखील प्रपंच आहे, आपल्या मागं सगळं कुटुंब आहे, एवढं करीत असताना देखील ह्या विद्यार्थ्यांसाठी आपण एवढं तळमळ करता, तर आमच्या मीडियाच्या माध्यमातून व सामाजिक कार्यकर्त्यांना